बातमी अकोल्यातून। अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर या विजयी झालेल्या आहेत। 45 मतांनी शारदा खेडकर यांचा विजय झालाय। त्यामुळे अकोला महानगरपालिकेमध्ये भाजपची महापौर आता विराजमान होईल। 45 मतांनी शारदा खेडकर या भाजपच्या महापौर म्हणून असतील। अकोला महानगरपालिकेमध्ये महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर विजयी झाल्या आहेत। अकोला महापौरपदी आता भाजपच्या शारदा खेडकर या विजयी झाल्या। त्यामुळे अकोल्याच्या महानगरपालिकेमध्ये आता शारदा खेडकर या महापौर म्हणून कामकाजाला सुरुवात करतील। अकोला महानगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेवक होत्या त्यांचं महापौर पदासाठी नाव पुढे करण्यात आलं। त्यांनी निवडणूक लढली आणि त्यानंतर 45 मतांनी शारदा खेडकर यांचा विजय झाला आहे। जयेश गावंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। जयेश, आज महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होती। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जात होता। मात्र भाजपनं सत्तेचं गणित जुळवत 80 नगरसेवक संख्या असलेल्या अकोला महापालिकेमध्ये आपली सत्ता कायम राखली आहे। भाजपच्या महापौरपदी शारदा खेडकर यांची निवड झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस दावा करत होती, मात्र आज काँग्रेसचा हा दावा फोल ठरला आणि भाजपनं शरद पवार यांच्या 3 नगरसेवकांसह अजित पवार यांचा 1 आणि शिंदे सेनेचा 1 आणि एक अपक्ष आणि एक शहर सुधार समितीचा 1 अशा 45 जागा 45 नगरसेवक जे आहेत ते 45 जणांचं मतदान जे आहे ते भाजपच्या महापौर यांना झालेलं आहे। आणि हा सामना जो आहे भाजपचा जो 45 विरुद्ध 35 असा हा सामना झालेला आहे। आणि ज्या उभाटा सेनेच्या ज्या काळे होत्या उभ्या महापौर पदासाठी त्यांना 13 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे। बरं, धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।